होगा होगा पोलिसांनी कशा संदर्भात अटक केली आहे? सोयाबीन आणि कापसाची दरवाढ झाली पाहिजे याच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बदल करावा ही मागणी घेऊन 17 नोव्हेंबरपासून मी अन्नत्याग सत्याग्रहाला सुरुवात केली होती आणि नागपूरच्या पोलिसांनी आम्हाला बुलढाण्यात आणलं आणि माझ्या दारातच मी हा अन्नत्याग सत्याग्रह पुढे सुरू ठेवला आणि त्या अन्नत्याग सत्याग्रहाची कोणी दखल घेत नाही सरकार म्हणून सगळ्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले। त्यातून काही ठिकाणी हिंसक घटना झाल्या, कुठे पोलिसांच्या गाडीची तोडफोड झाली, कुठे तहसीलदाराची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला, अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले। आता हे कुणी केलं काय केलं हे आपण सांगू शकत नाही, परंतु या सगळ्या घटनांची जबाबदारी ही माझ्यावर, माझ्या पत्नीवर आणि माझ्या काही पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी टाकली आणि आमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले। त्या गुन्ह्यांमध्ये आज बुलढाणा पोलिसांनी आम्हाला सकाळी अटक केलेली आहे। आज दुपारी आम्हाला न्यायालयात हजर करणार आहेत आणि हे अजामीनपात्र आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यामुळे न्यायालय जामीन देते का नाही याबद्दल मला काही सांगता येणार नाही, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असे किती जरी गुन्हे दाखल झाले तरी आमची जेलमध्ये जायची तयारी आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी माझी फासावर सुद्धा जाण्याची तयारी आहे। असे कितीही गुन्हे दाखल केले तरीसुद्धा ही चळवळ थांबणार नाही आणि आमची लढाई थांबणार नाही। आमची लढाई अतिशय जोमानं आणि ताकदीनं चालू राहील असल्या गुन्ह्यांची आम्हाला सवय आहे। मात्र या संदर्भात राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री यांनी शब्द दिला होता की कुठलेही गुन्हे तुमच्यावर दाखल करण्यात येणार, त्या संदर्भात राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या संदर्भातलं पत्र राज्याचे गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भातलं, परंतु त्यावर अजून कुठलीही कारवाई राज्य सरकारनं केलेली नाही आणि पोलिसांनी आम्हाला आज या ठिकाणी अटक केलेली आहे। त्यामुळं त्या गुन्ह्यांचं काय होईल मला माहीत नाही, पण पोलिसांनी जी कारवाई केली त्याला सामोरं जाणं आमचं काम आहे आणि आम्ही याला ताकदीनं सामोरं जातोय। आमची चळवळ एवढ्या गुन्ह्यांनी किंवा आम्हाला अटक करून अजिबात दबणार नाही, अतिशय नेटानं ही चळवळ अशाच पद्धतीनं चालू राहणार आहे।